चला लक्ष द्या. काल जे आपण पाहिलं दॅट इज ऑक्सिडेशन ऑफ द फूड बट इन द प्रेझेन्स ऑफ द ऑक्सिजन. म्हणजे काय, म्हणजे जे काय आपण फूड वगैरे कंझ्युम करतो त्या फूडचं ऍरोबिक ऑक्सिडेशन कसं होतं त्याच्याबद्दल आपण काल पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की सर जे आपण ग्लुकोज खातो, ग्लुकोज हा काय असतो, इट इज अ टाइप ऑफ कार्बोहायड्रेट जे खातो त्याचं काय होतं सर, ग्लायकोलायसिस होतं. काय होतं बेटा, ग्लायकोलायसिस होतं. आणि त्याच्यापासून आपल्याला मिळतो पायरुविक ऍसिड. काय मिळतो बेटा, पायरुविक ऍसिड. आणि पायरुविक ऍसिड पासून परत त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि त्याच्यापासून मिळतो तुम्हाला ऍसिटिल कोएन्झाइम ए. काय मिळतो बेटा, ऍसिटिल कोएन्झाइम ए. आणि कशामध्ये एंटर करतात, क्रेब्स सायकल मध्ये त्याच्यावर सायक्लिकल चेन ऑफ रिएक्शन घडून येतात आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून आपल्याला मिळते कार्बन डायऑक्साईड एनर्जी आणि वॉटर आणि सोबत एनर्जी आपल्याला मिळत असते. हे काल आपण पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीने जे लिपिड्स असतात त्याच्यापासून फॅटी ऍसिड परत ते ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये कन्वर्ट होतात. त्याच पद्धतीने प्रोटीनचे जे काही ब्रेकआउट आहे अमिनो ऍसिड मध्ये होतं बॉडीमध्ये आणि परत ते कशामध्ये जातात, ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये जातात आणि त्याच्यापासून जे तयार होतं पण हे एंटर करतात क्रेब सायकलच्या मध्ये. आणि सर्व जे प्रोसेस घडत असते ती कशाच्या आत घडत असते, मायटोकॉन्ड्रियाच्या आत. कुठे घडते बेटा, मायटोकॉन्ड्रियाच्या आत. आणि मायटोकॉन्ड्रिया कुठे प्रेझेंट असतात, दीज मायटोकॉन्ड्रिया आर प्रेझेंट इन द सेल्स. कुठे, आता पुढे पाहायचं आहे अनएरोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर सेल. बघा बेटा आता काय पाहायचं आपल्याला, अनएरोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर सेल. एरोबिक म्हणजे काय बेटा, इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. अनएरोबिक म्हणजे काय, इन द ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. आलं का लक्षामध्ये, एरोबिक म्हणजे काय बेटा, इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. अँड अनएरोबिक म्हणजे काय बेटा, इन द ऍब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ह्या दोन्ही प्रोसेस मध्ये, या पहिली असो या दुसरी असो, पहिल्यामध्ये काय करण्यात आलं, दॅट इज ऑल्सो एनर्जी प्रोडक्शन. आणि ज्या वेळेस अशी काही कंडिशन असते ज्यावेळेस आपल्याला धाप लागायला लागते किंवा आपण एक्सरसाइज करतो, हेवी एक्सरसाइज करतो किंवा रनिंग करतो त्यावेळेस दम लागायला लागतो. आणि अशा वेळेस जे काही आपल्या बॉडीमधले जे काही सेल्स असतात त्याला ऑक्सिजनचा सप्लाय कमी पडायला लागतो आणि अशा कंडिशन मध्ये ते काय करतात, अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. त्याच पद्धतीने काही जे बी असतात आपण काय करतो, जमिनीच्या खाली त्यांना रवून ठेवतो. मग त्यावेळेस त्यांना ऑक्सिजनचा सप्लाय पुरत नाही, त्या कंडिशन मध्ये सुद्धा ते काय करत असतात, अनएरोबिक ऑक्सिजन रेस्पिरेशन परफॉर्म करत असतात. ठीक आहे, त्याच्यावर गिव्हिजन पण यावर्षी बोर्डात पडलेला आहे. पहा बेटा आता ग्लुकोजचं काय होतं बघा, सेम ग्लुकोजचं काय होतं सर, पायरुविक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतं. हेवी ह्याच्यात पण झालेलं आहे. कोणत्या प्रोसेसला होतं बेटा सर, ग्लायकोलायसिस प्रोसेसला होतं. कोणत्या होतं बेटा, समजून घ्या. ग्लुकोज हे कशामध्ये कन्वर्ट होतात, पायरुविक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतात. कोणत्या प्रोसेसने होतात बेटा, ग्लायकोलायसिस प्रोसेसने होतात. झाले कोण, ग्लुकोज. कशामध्ये कन्वर्ट झाले बेटा, पायरुविक ऍसिड मध्ये. कशाच्या माध्यमाने, ग्लायकोलायसिस प्रोसेस. झालं बेटा. त्यानंतर ह्या पायरुविक ऍसिडचं होतं फर्मेंटेशन. काय होतं बेटा, फर्मेंटेशन. फर्मेंटेशनला मराठीमध्ये किण्वन असं म्हटलं जातं. म्हणजे फर्दर केमिकल रिएक्शन घडतात, दॅट इज अ फर्मेंटेशन. आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर आपल्याला नीट पहा, पहिला कोण होता सर, ग्लुकोज होता. ग्लुकोजचं काय झालं बेटा सर, ग्लायकोलायसिस झालं. काय तयार झालं बेटा सर, पायरुविक ऍसिड तयार झालं. पायरुविक ऍसिडचं काय झालं, फर्मेंटेशन. आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर तुम्हाला काय मिळतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट मिळतात. जसे की काय व्हिनेगार मिळतो आणि दुसरा मिळतो व्हायटॅमिन्स मिळतात आणि एक्सेट्रा. काय काय मिळतात, व्हिनेगार आणि व्हायटॅमिन्स. सांगा बेटा काय काय मिळतात, व्हिनेगार अँड व्हायटॅमिन्स. अगेन काय मिळतात सांगा, व्हिनेगार अँड व्हायटॅमिन्स. परत एकदा पहा, ग्लुकोजचं काय झालं, ग्लायकोलायसिस. कशामध्ये कन्वर्ट झालं, पायरुविक ऍसिड. पायरुविक ऍसिडचं काय झालं बेटा, फर्मेंटेशन. फर्मेंटेशन झाल्यानंतर त्याच्यापासून काय मिळाले, व्हेरियस डिफरंट प्रोडक्ट्स. हे नावं सांगा सर, व्हिनेगार आहे आणि व्हायटॅमिन्स आहे. त्याच्यापासून काय मिळतात, व्हेरियस मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजे काय, जीवाणू. कशा असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतात त्याला. काय म्हणतात बेटा, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि हा जो मायक्रोब्स आहे दोन्ही एकच शब्द आहे, या दोघांमध्ये काही वेगळा फरक नाही आपल्याला. ठीक आहे, दोन्ही एकच आहे. सिमिलरली त्याच पद्धतीने काय होतं बेटा, ग्लुकोजचं कन्व्हर्शन होतं पायरुविक ऍसिड मध्ये. सेम आहे, ग्लुकोजचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं बेटा, पायरुविक ऍसिड मध्ये. ग्लुकोजचं कन्व्हर्शन कशात होतं बेटा, पायरुविक ऍसिड.
परत काय झालं फर्मेंटेशन, परत काय झालं बेटा याचं फर्मेंटेशन झालं. झाल्यानंतर तुम्हाला ज्या पद्धतीने इथे व्हिनेगर आणि विटॅमिन्स मिळाले ना बेटा, तसंच तुम्हाला इथे काय मिळतील अल्कोहोल. काय मिळालं अल्कोहोल. आणि इकडे काय मिळालं लॅक्टिक ऍसिड. आणि या अल्कोहोल पासून तयार होतात ईस्ट. शॉर्टकट लक्षात ठेवायचं, अल्कोहोल पासून काय झालं बेटा ईस्ट तयार झालं. आणि पुढे बघा जे लॅक्टिक ऍसिड आहे, लॅक्टिक ऍसिड पासून तयार होतात इरिथ्रोसाइट्स, ज्याला आपण आरबीसी म्हणतो. रेड ब्लड सेल आपल्या बॉडीमध्ये जे प्रेझेंट असतात ना, आरबीसी म्हणते ना बेटा, त्याचे इरिथ्रोसाइट्स असतात ते. आणि दुसरे असतात मसल सेल. कोणते बेटा मसल सेल्स. कोणते म्हटलं मसल सेल्स. एनी डाऊट कोणाला बेटा समजून घ्या. परत एकदा मी डबल एकदा हा चार्ट एक्सप्लेन करणार आहे आणि तुमचं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन माझ्याकडेच असायला पाहिजे. परत याच्यामध्ये काही वेगळं वगैरे काही प्रकार नाही, असायच्यात काही नाविन्यपूर्ण असं काही नाही. तर ह्या ठिकाणी काय सांगतं, ग्लुकोजचं जे कन्व्हर्शन आहे कशामध्ये होतं पायरुव्हिक ऍसिड मध्ये. सेम कोणत्या प्रोसेसने ग्लायकोलायसिस. अशाच प्रकारे ग्लुकोज कुठे झाला पायरुव्हिक ऍसिड, आणि ग्लुकोज कशामध्ये आला पायरुव्हिक ऍसिड. कोणत्या प्रोसेसने ग्लायकोलायसिस. हे तर सर्वांना कळलं असेल मी. त्या ठिकाणी बघा पायरुव्हिक ऍसिडचं काय होतं फर्मेंटेशन. इथं बी काय झाले फर्मेंटेशन झाले ना, सारीकडे एकच झाले. इथं बी फर्मेंटेशन आहे आणि इथे काय बेटा फर्मेंटेशन आहे. म्हणजे काय म्हणजे सर ग्लुकोजचं काय झालं सर ग्लायकोलायसिस झालं. ग्लायकोलायसिस झाल्यावर काय मिळालं बेटा सर पायरुव्हिक ऍसिड मिळालं. काय मिळालं बेटा पायरुव्हिक ऍसिड. त्या पायरुव्हिक ऍसिडचं काय झालं सर त्याचं झालं फर्मेंटेशन. काय झालं बेटा फर्मेंटेशन. इथून थोडं चेंज होते सर. एक होता अल्कोहोल, अल्कोहोल पासून काय मिळतो बेटा ईस्ट मिळतो. आणि लॅक्टिक ऍसिड पासून काय मिळतो इरिथ्रोसाइट्स आणि काय मिळतं बेटा मसल सेल. आणि अशाच प्रकारे त्या ठिकाणी पायरुव्हिक ऍसिड पासून काय मिळतात डिफरंट प्रोडक्ट जसे की विनेगर आणि काय मिळतात व्हायटॅमिन्स. विनेगर आणि काय मिळतात बेटा व्हायटॅमिन्स त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतात. हे कशाचं टेबल आहे सांगा बरं का. अनारोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर सेल्स. काय म्हटलं अनारोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑर सेल्स. आता आपण हा टेबल एकदा न बघता ट्राय करू का बेटा. ओके एकदा न बघता बोर्डवर आपण ट्राय करू. एकदा चेक करायला फक्त बघा थोडं बेटा व्यवस्थित. ते तुम्हाला सोडवायचे आहे. आता हा टेबल आपल्याला न बघता करायचा. ओके फक्त बघा. करू चल ठीक. सांगतो का आता सांगतो बेटा श्रावण. पहिला कोणा नाव सांगा सर ग्लुकोज आहे. ग्लुकोज म्हणजे काय असतो बेटा कार्बोहायड्रेट आहे. त्याचं काय होतं सांगा सर त्याचं होतंय ग्लायकोलायसिस. ग्लायकोलायसिस झाल्यानंतर ग्लुकोज कशामध्ये कन्वर्ट होता सांगा बरं का सर पायरुव्हिक ऍसिड. कोणता बेटा पायरुव्हिक ऍसिड. पायरुव्हिक ऍसिडचं काय झालं सांगा बरं का सर फर्मेंटेशन झालं. व्हेरी गुड. काय झालं बेटा फर्मेंटेशन झालं. फर्मेंटेशन झाल्यानंतर तुला काय मिळाले सर आम्हाला व्हेरियस प्रोडक्ट मिळाले. काय मिळाले बेटा व्हेरियस प्रोडक्ट्स. त्या व्हेरियस प्रोडक्टचे नाव सांगशील का बेटा येस सर सांगा बरं का बेटा. एक होता विनेगर आणि दुसरा होता व्हायटॅमिन्स आणि पुढे काय होता एक्सेट्रा. त्याच्यापासून लास्टला काय मिळालं तर अजून एक होतं खाली अजून एक काय काय सर्वात एंडिंगला काय व्हेरियस मायक्रोब्स. इथे काय बेटा व्हेरियस मायक्रोब्स. मायक्रोब म्हणजे काय बेटा मायक्रो ऑर्गॅनिझम. तुम्हाला काय अडचण बेटा नाही. परत ग्लुकोजचं काय होतं सांगा बरं का सर सेम काय होतं रे सर ग्लुकोजचं कन्वर्शन होतं पायरुव्हिक ऍसिड मध्ये. कशामध्ये होतं पायरुव्हिक ऍसिड. कोणत्या प्रोसेसने रे बेटा सर आता तुम्ही सांगितलं ना कोणती रे बेटा सर ग्लायकोलायसिस. कशाने बेटा ग्लायकोलायसिस प्रोसेस. कशाने बेटा ग्लायकोलायसिस प्रोसेस. परत त्याचं काय झालं सर ऍब्सोल्युटली त्याचं काय होणार आहे सर फर्मेंटेशन होणार आहे. काय होणार आहे बेटा फर्मेंटेशन होणार आहे. आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला काय मिळणार आहे सर आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे इरिथ्रोसाइट्स. ओ सर पहिला काय म्हणतो बेटा लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड. मग त्या लॅक्टिक ऍसिडचं काय होतं हा बघा ना टेबल लॅक्टिक ऍसिडचं. हा तिथून काय म्हणतं इरिथ्रोसाइट्स. काय म्हणतो बेटा इरिथ्रोसाइट्स. आणि पुन्हा काय बेटा सांगा बरं का व्हेरी गुड मसल सेल्स. कोणते सेल्स बेटा मसल सेल्स. ठीक आहे.
इकडे सेम सांगा बेटा, सेम कंडिशन सर. ग्लुकोजचं काय मिळतं बेटा सांगा, पायरुविक ऍसिड. कोणता बेटा, पायरुविक ऍसिड. परत काय झालं सर, त्याचं फर्मेंटेशन झालं. काय झालं बेटा, फर्मेंटेशन झालं. फर्मेंटेशन झाल्यावर काय मिळालं तुला, यस व्हेरी गुड. अल्कोहोल पासून काय मिळालं सर, ईस्ट मिळालं. काय मिळालं बेटा, ईस्ट. ऑलमोस्ट आय थिंक मला वाटतं 90% तरी टेबल हा तुम्हाला पाठ झाला सर. ओके ठीक आहे. एनी डाऊट कोणाला? कालचा हे आजचा आपण टेबल घेतलेला या ठिकाणी. आता आपल्याला पाहायचं एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू अनएरोबिक रेस्पिरेशन. म्हणजे काय, या ठिकाणी एनर्जी प्रोडक्शन कसं होतं मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये अनएरोबिक रेस्पिरेशनच्या माध्यमाने, ह्याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. एरोबिक म्हणजे काय बेटा, ज्याच्यामध्ये कोणाचा यूज केला जातो, ऑक्सिजनचा यूज केला जातो, त्याला काय म्हणलं जातं, एरोबिक. आणि ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचा युटिलाइज नाही केला जातो, ऑक्सिजनला वापरला जात नाही, त्याला काय म्हटलं जातं बेटा, अनएरोबिक असं त्याला त्या ठिकाणी म्हणत असतो. गॉट इट. पुढे पहा बेटा, सम ऑर्गॅनिझम कॅन नॉट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. काही जे ऑर्गॅनिझम्स असतात हे ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये जगू शकत नाही. म्हणजे ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचं पुऱ्या सदामंगल सावधान होऊन जातं. अशा कंडिशन मध्ये एक्झाम्पल आहे, मेनी बॅक्टेरिया असतात. सच लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव टू परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन फॉर एनर्जी प्रोडक्शन. आणि अशा प्रकारचे जे काही मायक्रोब्स असतात, अशा प्रकारचे जे काही ऑर्गॅनिझम्स असतात, यांना काय करावं लागतो, त्यांना काय करावं लागतं, अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करावं लागतं. काय परफॉर्म करावं लागतं, अनएरोबिक रेस्पिरेशन. परत एकदा पहा बेटा, काही जे ऑर्गॅनिझम काय करायचं, परत एकदा पहा, काही जे ऑर्गॅनिझम्स असतात दे कॅन नॉट लिव्ह इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. ते कुणाच्या प्रेझेंट मध्ये राहू शकत नाही, ऑक्सिजनच्या. त्यामुळे त्यांना डॅश डॅश परफॉर्म करावा लागतो, अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करावा लागतो. काय परफॉर्म करावा लागतो, अनएरोबिक रेस्पिरेशन. मग अशा काही जे बॅक्टेरिया असतात ते काय करत असतात, तर त्या ठिकाणी फॉर एनर्जी प्रोडक्शन, काय बेटा, फॉर एनर्जी प्रोडक्शन म्हणजे ऊर्जा निर्मितीसाठी त्या ठिकाणी ते काय करत असतात, अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. फॉर व्हॉट पर्पज, टू प्रोड्यूस द एनर्जी. टू प्रोड्यूस द एनर्जी दे परफॉर्म डॅश डॅश anaerobic respiration. Who perform? Some bacteria. Some bacteria. पुढे पहा, ग्लायकोलायसिस अँड फर्मेंटेशन आर टू स्टेप्स ऑफ anaerobic respiration. आता चार्ट मध्ये पहिला काय झालं सर, ग्लुकोजचं काय झालं बेटा, सर ग्लुकोजचं ग्लायकोलायसिस झालं, बरोबर आहे बेटा. आणि ग्लायकोलायसिस तुला काय मिळालं, सर पायरुविक ऍसिड मिळालं. त्या पायरुविक ऍसिडचं फर्दर काय झालं, सर त्या पायरुविक ऍसिडचं फर्दर झालं फर्मेंटेशन. काय झालं बेटा, फर्मेंटेशन. पहिली प्रोसेस काय होती सांगा सर, ग्लायकोलायसिस. आणि दुसरी स्टेप काय होती सांगा बरं का, फर्मेंटेशन होती. हे दोन्ही स्टेप कशाचे सांगा बरं का बेटा, अनएरोबिक रेस्पिरेशनच्या स्टेप्स आहेत. कशाच्या स्टेप्स आहेत ते, अनएरोबिक रेस्पिरेशनच्या स्टेप्स आहेत. आणि ह्याच्यामध्ये बेटा बघा, एरोबिक मध्ये काय होतं, तर ग्लुकोज हा कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो. एरोबिक मध्ये ग्लुकोज हा कम्प्लिटली काय होतो, ऑक्सिडाइज होतो. बट अनएरोबिक मध्ये ग्लुकोज इज नॉट कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड. गॉट इट. एरोबिक मध्ये ग्लुकोज हा कम्प्लिटली काय होतो, ऑक्सिडाइज होतो, ग्लुकोजचं कम्प्लीट विघटन होतो. पण अनएरोबिक मध्ये ग्लुकोज इज नॉट कम्प्लिटली ऑक्सिडाइज. आलं लक्षात, पूर्णपणे होतो बेटा नाही. म्हणून जे एनर्जी प्रोडक्शन जो असतो तो एरोबिक मध्ये जास्ती असतो ऍज कम्पेअर टू द अनएरोबिक. गॉट इट. पहा या ठिकाणी बेटा की ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड अँड लेस अमाउंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन्ड इन दिस टाइप ऑफ रेस्पिरेशन. आता सांगितलं की एरोबिक मध्ये काय होतं, ग्लुकोज हा कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो. त्यामुळे तुम्हाला जे काही एनर्जी मिळणार आहे नाही ना, आपल्याला लार्ज अमाउंट मध्ये एनर्जी मिळते. पण अनएरोबिक मध्ये काय होतं, ऑक्सिजन इज नॉट युटिलाइज्ड. So the energy produced or the energy obtained is in a less quantity as compared to the aerobic respiration. Aerobic respiration मध्ये जी काही एनर्जी मिळते त्याच्या तुलनेमध्ये खूप कमी प्रमाणात एनर्जी तुम्हाला अनएरोबिक मध्ये मिळत असते. ओके. फर्दर, pyruvic acid produced through glycolysis is converted into organic acids or alcohol. आताच पहिला काय होतं, शाळेत डोळ्यापुढे आता काढलेला सर ग्लुकोज होता. काय झालं रे सर, ग्लायकोलायसिस झालं. परत काय मिळालं सर, पायरुविक ऍसिड मिळालं. अरे बरं ठीक आहे, पुढे काय झालं सर, फर्मेंटेशन झालं. फर्मेंटेशन झाल्यावर काय मिळालं सर, तिकडं अल्कोहोल मिळालं.
तिथं आम्हाला काय मिळालं तरी मधल्या साईडला व्हेरियस प्रोडक्ट मिळाले, जसे की काय नाव होते रे मध्ये, व्हिनेगार आणि व्हायटॅमिन्स होते. तिकडे काय होतं बेटा सर, काय होतं बेटा, लॅक्टिक ऍसिड होता. लॅक्टिक ऍसिड पासून काय तयार झालं सर, इरिथ्रोसाइट्स तयार झालते, त्यालाच आपण आरबीसीज म्हणतो. आणखीन काय होतं बेटा, काय बेटा, यास मसल सेल्स होते. आणि इकडल्या साईडला कोण होतं सांगा बरं, ईस्ट होतं. आणि ते आपण जे हे काढलं मेन मधला जो आहे त्याच्या एंडिंगला काय बेटा, मायक्रोब्स, व्हेरियस मायक्रोब्स. तोच एक्सप्लेन करू लागलाय. Pyruvic acid produced through glycolysis is converted into other organic acids or alcohol with the help of some enzymes. In this process. आणि याला म्हणतात फर्मेंटेशन प्रोसेस. कोणती प्रोसेस म्हणतात बेटा, फर्मेंटेशन प्रोसेस. काही जे हायर प्लांट्स असतात, सब हायर प्लांट जे असतात, जसं की काही हायर प्लांट आहेत, काही अॅनिमल्स आहेत, अँड एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि काय बेटा, एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम हे सुद्धा दे आल्सो परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन. ते सुद्धा काय परफॉर्म करतात सांगा बरं का बेटा, अनएरोबिक रेस्पिरेशन. काय परफॉर्म करतात, अनएरोबिक रेस्पिरेशन. कोण, काही हायर प्लांट, काही अॅनिमल्स आणि काही एरोबिक म्हणजे काय, ऑक्सिजनच्या प्रेझेंट मध्ये जगणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हे सुद्धा काही ऍडव्हर्स कंडिशन मध्ये काय परफॉर्म करत असतात, जे परफॉर्म सांगा बेटा, अनएरोबिक रेस्पिरेशन त्या ठिकाणी परफॉर्म करत असतात. ठीक आहे. इफ देर इज अ डिप्लेशन इन लेवल ऑफ ऑक्सिजन इन द सराउंडिंग, कधी ऍडव्हर्स कंडिशन काय आहे, जर त्याच्या सभोवताली, जर त्याच्या सराउंडिंग मध्ये ऑक्सिजन जर कमी अमाऊंट मध्ये असेल, ऑक्सिजनचा प्रमाण जर कमी असेल, तर अशा कंडिशन मध्ये असे जे हायर प्लांट्स असतात, असे जे अॅनिमल्स असतात, या असे जे काही एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ज्या वेळेस त्यांच्या सराउंडिंगला ऑक्सिजन इज प्रेझेंट इन अ डिप्लेटेड अमाऊंट और ऑक्सिजन इज इन डिप्लेशन, कमी प्रमाणात आहे, अशा कंडिशन मध्ये दे परफॉर्म डॅश डॅश. व्हॉट परफॉर्म, अनएरोबिक ऑक्सिडेशन, रेस्पिरेशन. सर काय परफॉर्म करतात, अनएरोबिक रेस्पिरेशन त्या ठिकाणी परफॉर्म करतात. एक्झाम्पल आहे न्यूट्रिशन्स मध्ये आहे, आपल्याला कव्हर करायचे एक्सरसाइज मध्ये बेटा. सीड्स परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन इफ सॉइल इज सबमर्ज्ड अंडर वॉटर. बघा, जे सीड्स असतात, जे आपण टाकतो जमिनीमध्ये, वरी माती टाकतो, हे काय परफॉर्म करतात, अनएरोबिक रेस्पिरेशन. कधी, ज्यावेळेस सॉइल इज सबमर्ज्ड अंडर द वॉटर. जी माती असते, माती कशाखाली गेली, पाण्याखाली गेली, त्या कंडिशन मध्ये ते काय करतात, तर त्या ठिकाणी जर्मिनेशनच्या काळामध्ये, जर्मिनेशन म्हणजे काय बेटा, पाण्याच्या संपर्कात आला, मातीमध्ये आला का त्याला कोंब फुटायला लागतो, मधून हिरवं बाहेर यायला लागतो, त्याला काय म्हटलं जातं, जर्मिनेशन. काय म्हणतात, जर्मिनेशन. आणि अशा जर्मिनेशनच्या कंडिशन मध्ये जे असे सीड्स असतात, ते काय परफॉर्म करतात बेटा, ते परफॉर्म व्हॉट, अनएरोबिक रेस्पिरेशन. आपले जे मसल सेल असतात ते खूप महत्वाचे, लक्षात आहे. जिम वगैरे करतो, जिमला जातो आपण, आता कशाला जातो, किंवा पळतो, पळल्यानंतर धाप लागते ना, लागते का नाही बेटा, धाप लागते म्हणजे त्यावेळेस तुमच्या बॉडीला एनर्जीची जास्त आवश्यकता असते. ठीक आहे. मग त्यावेळेस तुमचे जे काही बॉडीमध्ये तेवढ्या अमाऊंट मध्ये ऑक्सिजन म्हणजे काय म्हणूया आपण होत नाही निर्माण, अशा वेळेस काय करतात, अनएरोबिक रेस्पिरेशन आपले मसल सेल परफॉर्म करत असतात. ह्याच्यामुळेच त्याला काहीतरी त्या क्रेपच्या मध्ये ती कायचे नाव होते बघा, त्याला नोबेल प्राइज मिळते ना, मसलवरच त्याला अभ्यास केला ना त्या ठिकाणी, त्याच्यामुळेच त्याला मिळालं ना. पहा बेटा, seed perform anaerobic respiration if soil is submerged under the water during germination. Similarly, our muscle cell also perform anaerobic respiration while performing the exercise. ज्यावेळेस आपण एक्सरसाइज करतो, व्यायाम करतो, त्यावेळेस आपले जे मसल सेल असतात ते सुद्धा काय परफॉर्म करतात सांगा बरं का बेटा, अनएरोबिक रेस्पिरेशन. ड्यू टू धिस लेस अमाउंट ऑफ एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन आवर बॉडी. आणि याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जी एनर्जी प्रोड्यूस होते बेटा, ही जास्ती अमाउंट मध्ये होते का कमी होते, कमी. का, बिकॉज दे परफॉर्मिंग डॅश डॅश अनएरोबिक रेस्पिरेशन. सपोज दे आर परफॉर्मिंग एरोबिक, त्यावेळेस काय होईल, एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन अ व्हेरी व्हेरी लार्ज अमाउंट ॲज कम्पेअर टू द अनएरोबिक बॉडी. अँड आपल्या शरीरामध्ये काय होतं माहितीये का, ज्यावेळेस पळतो, हे करतो, केल्यानंतर आपल्याला दम लागतो, आपल्याला थकल्यासारखं वाटतं, टायर्ड झाल्यासारखं वाटतं. आणि त्याच्या मागचं कारण काय, की आपली बॉडी ज्या वेळेस हे काय करत असते, अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करत असते. करत असताना आपल्या बॉडीमध्ये त्या ठिकाणी काय होतो, लॅक्टिक ऍसिडला अंडरलाईन करा तिथं, लॅक्टिक ऍसिड. लॅक्टिक ऍसिड जो शब्द आहे ना बेटा, पाहिजे लॅक्टिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड.
हा लॅक्टिक ऍसिड मुळे आपल्याला काय होतं, थकल्यासारखं वाटतं, फील टायर्ड. कशामुळे वाटतं बेटा, वी फील टायर्ड ड्यू टू डॅश डॅश ऍसिड, लॅक्टिक ऍसिड. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारलं की तुम्हाला दमल्यासारखं का वाटतं पडल्यानंतर, तर त्याचं उत्तर काय करायचं की आवर बॉडी ऍक्च्युअली परफॉर्म्स aerobic respiration. But when we do excess of the work or the exercise, or when we do the running or heavy work at certain time, or at that time our muscles perform dash dash anaerobic respiration. During anaerobic respiration, for what purpose anaerobic respiration? For producing energy. During that production of the energy, our body during performing काय सांगत होतं, ज्यावेळेस आपली बॉडी काय करते बेटा, हे अनएरोबिक एक्सपायरेशन म्हणजे परफॉर्म करते फॉर एनर्जी प्रोडक्शन, त्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये कोणता ऍसिड प्रोड्यूस होतो बेटा, लॅक्टिक ऍसिड. अँड दिस लॅक्टिक ऍसिड मुळेच आपल्याला कसं वाटतं सांगा बरं का, वी फील टायर्ड, थकल्यासारखं वाटतं. कशामुळे वाटतं सांगा मग, सांगा. लॅक्टिक ऍसिड कशामुळे बेटा, लॅक्टिक ऍसिड. त्याला एमपी करायला पाहिजे, त्याला एमपी करायला व्हेरी वेरी वेरी इंपॉर्टेंट फॉर द बोर्ड एग्जामिनेशन, मोस्ट इंपॉर्टेंट. कुछ ना कुछ तो एग्जाम में पूछेगा इसका, कुछ ना कुछ तो आएगा, कन्फर्म लॉक किया जाए. काही ना काही पडणार म्हणजे पडणार. पुन्हा म्हणायचं नाही सर एमपी केस पेपर द्या मला, आणि मला बी लक्षात राहिलं काय काय सांगितलं बरोबर का. लवकर करा. आपण जे काही प्रोटीन खातो बेटा, प्रोटीन खाल्ल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये त्यांचं ब्रेकडाऊन होतं. कुणाचं ब्रेकडाऊन होतं बेटा, प्रोटीनचं. आणि प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये ब्रेकडाऊन झाल्यानंतर प्रोटीन जे असतात हे आपल्या बॉडीमध्ये अॅमिनो ऍसिड मध्ये कन्वर्ट होतात. कशामध्ये बेटा, नीट आहे का, आपण जे काही खातो ना, खाल्ल्यानंतर प्रोटीन हे कशामध्ये कन्वर्ट होतात बेटा, अॅमिनो ऍसिड मध्ये. मग अॅमिनो ऍसिड पुन्हा काय होतात माहितीये का, ऍज पर रिक्वायरमेंट ऑफ आवर बॉडी, आपल्या बॉडीच्या गरजेनुसार परत ह्या अॅमिनो ऍसिड पासून हे जे काही ऍसिड्स असतात त्याच्यापासून आपल्याला जे रिक्वायरमेंट आहे तशा प्रकारचे त्या ठिकाणी आपल्या बॉडीमध्ये ऑर्गन्स तयार होतात. ठीक आहे, पाहूया आपण कसं म्हणतायचं. बघा बेटा, प्रोटीन पासून काय मिळालं, प्रोटीन खाल्लो का नाही, खाल्लो ना, खाल्ल्यानंतर काय मिळतं, प्रोटीन मिळतं. परत काय मिळतं बेटा, कार्बोहायड्रेट. परत काय मिळतं, फॅट्स. परत काय मिळतं, मिनरल्स. आणि काय मिळतं, व्हायटॅमिन्स. जे काही प्रोटीन्स असतात हे आपल्या बॉडीमध्ये कशामध्ये ब्रेकडाऊन केले जातात सांगा. प्रोटीन्स आर ब्रेकडाऊन इनटू डॅश डॅश ऍसिड. सांगा लवकर, कशामध्ये बेटा, अॅमिनो ऍसिड. बघा जिमला गेल्यावर प्रोटीन खातात ना सारे, प्रोटीन खातो, प्रोटीन खातात ना सारे, है ना. प्रोटीन खातात का नाही सांगा बरं. पावडर म्हणते, पावडर आहे काय, असं करत 2 दिवस गेलं असंच करतो, आता मारतोच एकाला असं करतो. ठीक आहे. अॅमिनो ऍसिड पासून काय होतात, हाडं तयार होतात, त्याच्यापासून सेल तयार होतात, त्याच्यापासून पॅनक्रियास तयार होतो, त्याच्यापासून पिट्युटरी ग्लँड बॉडीमध्ये तयार होतो, त्याच्यापासून मसल तयार होतो, त्याच्यापासून ब्लड सेल्स, ह्याच्यापासून ब्लड तयार होतो. म्हणून बेटा लेकरू व्हायला काही लागते का नाही, हे त्या ठिकाणचे सर्व प्रोसेस येताना सारं घेऊन येते. टोटल 9 महिने 9 दिवस वाढ बैठला का लेकराला सारच बाहेर येतं. त्या ठिकाणी सारा असते, लेकराला हाड असतात मध्ये, असते का नाही बेटा, सारं जे काही गरजेचं आहे ते त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आलं का लक्षामध्ये, आलं नसलं तरी आलं म्हणायचं. ठीक आहे. हा, ज्याला खूप अतिविचारवान व्यक्ती आहे त्याला लक्षात आलं असेल सर काय काय म्हणलं काय, ज्याला काही कळलं नसेल त्यानं डोक्याच्या वरून गेलं म्हणायचं, शांत बसायचं. दिसलं का मग, काय झालं काय बघा, एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनेंट, म्हणजे जे आपल्याला एनर्जी मिळत असते ही वेगवेगळ्या कंपोनेंट पासून मिळत असते, वेगवेगळ्या घटकापासून मिळते. भात, रोटी, ज्वारी, आलू, गाजर,
रताळ, केळ, अजून अंगूर, चिकू, पपई, जांब, जे काही वेगवेगळ्या प्रकारची फ्रुट्स असतात, सुमती, या ज्वारी असते, त्याला आपण सिरियल्स म्हणतो, या पल्सेस आहेत, त्याच्यामध्ये सोयाबीन आलं, मूग डाळ आली, अजून वटाणे, काय तुझं वटाणा, पिटाणा, बटाणा, बिटाणा सारं त्याच्यामध्ये आलं. ह्याच्यापासून जे आपल्याला कंटेंट मिळतो वेगवेगळ्या घटकापासून वेगवेगळ्या प्रमाणात मिळतो आणि वेगवेगळ्या प्रकारचा कंटेंट आपल्याला मिळत असतो. बरोबर आहे. पल्सेस पासून प्रोटीन मिळतो आपल्याला, अंड्यापासून प्रोटीन मिळतो आपल्याला. कशाच्या? कोंबडीच्या अंड्यापासून. पार त्या ठिकाणी अंडे बकळच नाही, माशाचे बी अंडे राहतात. माशाचे अंडे तर लई खातात लोक, फ्राय करून खातात, माहितीये का? ऐकलं का? माशाचे अंडे तर लई महाग राहतात, अंडे फ्राय करतात माशीचे. माशी काढलं का माशीतून अंडे बाहेर निघतात, बारीक बारीक पिल्ले राहतात. कशावर राहतात बघा? नाही, ज्वारीचे मोठे राहतात, बारीक. ते रवा 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 माहितीये का? रवा थोडं रव्यावर मोठं. हा, मोहरी एवढे. हा वाय विचार खाल्ल्या पट्ट्या बघा मोहरीचे. त्याला काय करतात? फ्राय देऊन खातात. म्हणजे ते अंडे जे निघतात का, मोठी माशी पाहिजे, 4 किलो 5 किलोची माशी राहिल्या का त्याच्यामध्ये जास्त निघतात. बाहेर तर फॉरेन मध्ये ते टुना फिश असतो, टुना फिश अंडे तर लई महाग खातात. एवढे डबे 2 लाखाला का 3 लाखाला लोक अंडे उचलून सकाळी उठून त्याला लावून चाटून खातात. ब्रेडला असेल की तुम्ही शॉर्ट्स वगैरे बघता नाही ते बघा, ते लावून खातात. काय की मोहऱ्या लावलेले वाटते बघा, ते मोहऱ्या राहत नाही, ते माशाचे अंडे राहतात. सर आम्ही दुसरं लावलं तर चलते का म्हणून? कोंबडी. Excess of carbohydrates are stored in the liver and muscle in the form of glycogen. अंडरलाईन करा. आपल्या बॉडीमध्ये जो कार्बोहायड्रेट आपण खातो, जे एक्सेस ऑफ जे कार्बोहायड्रेट जे आपल्या बॉडीमध्ये येतात, हे एक्सेस ऑफ द कार्बोहायड्रेट आपल्या बॉडीमध्ये कशाच्या फॉर्म मध्ये स्टोअर केले जातात? ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये. अंडरलाईन करा, अंडरलाईन करा. वही भरली या बाजूला येते, अंडरलाईन करायला रे. टॅब मध्ये पण येते, कसं येत नाही? 100% येते. खरं की मागं पूर्ण रोजडे तिला ट्रेनिंग दिली. एक्सेस ऑफ द जे कार्बोहायड्रेट तुम्ही खाल्लो, भात खाल्ला का पोट वाढते का? बाईवरी नाही. तर दिवस गेले म्हणे सर, 3 महिने झाले, 4 महिने गेले, तो नाही पोटा. बघितलं का? जास्ती जर मास्तराची पोट असे राहत, फॅमिली पुढच्या महिन्यात डिलिव्हरी आहे का त्या पुढच्या टेस्ट करणार. हाईट एवढीच आणि पोट असं. मारायचं किती भारी आपल्या. आमचे तर काय मास्तर एवढे खतरनाक आहे, जीन्स पॅन्ट करून टी शर्ट घालतात. नाही, जीन्सवर नाही, ह्याच्यावर काय रे, कोण काय घालतं रे, आपल्या माऱ्या काय घालतं रे, मागे साईड होतं इन करते. इन कशावर काही काय तर सांगितलं होतं, काय सांगितलं होतं आठवलं? सांगते काय? नाही काय म्हणत तुम्ही मग? एकच शर्ट 12 महिने एकच घालते असे बी काही. दादा 5 लोकांच्या नाव. जे एक्सेस ऑफ द कार्बोहायड्रेट्स असतात, हे एक्सेस ऑफ द कार्बोहायड्रेट आपल्या बॉडीमध्ये कशाच्या फॉर्म मध्ये स्टोअर केले जातात बेटा? ग्लायकोजनच्या फॉर्म मध्ये स्टोअर केले जातात. केले? हा केले सर. कुठे स्टोअर केले सर? मसल मध्ये केले. अजून कुठे केले बेटा? सर लिव्हर मध्ये केले. म्हणून जास्ती मटण खाल्लं का बेटा लिव्हर सुस्त म्हणतात बघा. लय मटण खाणे म्हणतात, खाण्याला सांगतात. प्रोटीन्स आर द मॅक्रो. हे पण बघा प्रोटीन्स काय असतात बघा. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द प्रोटीन्स? प्रोटीन्स हे मॅक्रो मॉलिक्युल्स असतात. प्रोटीन काय असतात बेटा? मॅक्रो. मॅक्रो म्हणजे मोठा, मायक्रो म्हणजे छोटा. बेटा लक्ष दे इकडे रुद्र. मॅक्रो मायक्रो म्हणजे छोटा आणि मॅक्रो म्हणजे मोठा. प्रोटीन्स हे काय असतात सर? मॅक्रो मॉलिक्युल्स असतात सर, मोठे असतात, मोठे मोठे मॉलिक्युल असतात सर. कसे तयार होतात सर? अनेक असे छोटे छोटे अमिनो ऍसिड एकत्रित येतात. अनेक असे छोटे छोटे कोण जवळ येतात? छोटे छोटे अमिनो ऍसिड जवळ येतात आणि आल्यानंतर त्याच्यापासून एक मोठं तयार होते सर मॉलिक्युल. बुंदा करतो का नाही आपण? बुंदा वेगळा, जवळ एकत्रित दाबून बांधल्यावर काय तयार होतं बेटा? सांग बरं का सर? लाडू तयार होते सर. पहिला खुला बुंदा
खुला बुंदा म्हणजे तुमचा अॅमिनो ऍसिड. ते बुंदा एका जागी आणलं, मी दाबलो आणि एक तयार केलो, तो झाला तुमचा मॅक्रो मोलिक्यूल. आणि असे जे मॅक्रो मोलिक्यूल असतात त्याला सुद्धा आपण प्रोटीन असं म्हणतो. खुला बुंदा म्हणजे काय? अॅमिनो ऍसिड. असे बुंदे एकत्रित आले, काय तयार झालं रे? लाडू तयार झाला सर. त्याला काय म्हणायचं मग सर? मायक्रो नाही, मॅक्रो मोलिक्यूल सर. मॅक्रो मोलिक्यूल पासून काय तयार झाला सर? प्रोटीन तयार झाला. ओके, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द प्रोटीन? Protein are the macromolecules formed by bonding together many dash dash acids, many amino acids. Proteins of, आता बघा आणखी एक आहे, जे प्रोटीन आपल्याला अॅनिमल ओरिजिन पासून मिळतात. नीट आहे का? जे प्रोटीन आपल्याला कशापासून मिळतात रे? अॅनिमल ओरिजिन. व्हॉट इज अॅनिमल ओरिजिन? म्हणजे प्राण्यापासून मिळतात. त्याला म्हणायचं अॅनिमल ओरिजिन पासून जे मिळतात त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणत असतो? आपण त्या ठिकाणी फर्स्ट क्लास प्रोटीन. काय म्हणतात त्याला? म्हणजे सर अॅनिमल पासून म्हणजे काय? हा कोंबडं, बकरं, चिकन, जे जे काही तुला प्राण्यापासून मिळतंय सर, सारच का त्याचं? हा सार त्याचं. हा, त्याच्यापासून जे तुला कंटेंट मिळतं, किंवा खेकडे, झिंगे, माशा, त्याच्यापासून जे काही तुला प्रोटीन मिळतं दॅट इज फर्स्ट क्लास प्रोटीन. द प्रोटीन ऑब्टेन्ड फ्रॉम अॅनिमल ओरिजिन. जे प्रोटीन तुम्हाला अॅनिमल ओरिजिन पासून मिळतो अशा प्रोटीनला अॅनिमल ओरिजिन असं म्हणतात. म्हणून डॉक्टर म्हणते माशा खात जावं म्हणते. ते माशाने उडायच्या घरापुढे मार चालत. आमच्या घरापुढे लिवल्या तो माशा, काही लेकरू करून ठेवलं काय तिथंच घुमलेला. आता उद्यापासून जाळ्या घालणार, माशा पकडून खाणार आहोत. ते महाग दाखवलं बघा आफ्रिकेमध्ये तुम्हाला चिरटाचं हे करतात. चिरट आहे का? चिरट माहिती आहे का? चिरट वाढवतात, तिथे ब्रीड करतात, वाढवतात आणि चिरट जमा करतात. सिरियसली जमा करून त्याला कुटतात. चिरट आपले मच्छर.com आणि त्याचे वडे तयार करतात आणि ब्रेड मध्ये घालून खातात. काय मिळतं त्याच्यापासून? प्रोटीन. मी दाखवला पण तुम्हाला युट्यूबला वर्गामध्ये. फोटो वाटला तर जाऊन बघा, व्हिडिओ पहा. प्रोटीनचे काय असतात? मॅक्रोमोलिक्यूल असतात. आणि कसे तयार होतात? तर बॉन्डिंग टुगेदर मेनी अॅमिनो ऍसिड, अनेक अॅमिनो ऍसिड एकत्रित बांधल्यानंतर तुमचे प्रोटीन तयार होतात. आणि जे अॅनिमल ओरिजिनचे प्रोटीन्स असतात त्याला डॅश डॅश प्रोटीन असं म्हटलं जातं. सांगा बरं का बेटा? फर्स्ट क्लास प्रोटीन्स असं म्हणतात. आपल्याला 1 ग्रॅम ऑफ प्रोटीन पासून, बघा, 1 ग्रॅम ऑफ प्रोटीन पासून आपल्याला जवळपास 4 किलो कॅलरी एनर्जी मिळते. म्हणजे 4 किलो कॅलरी एनर्जी पर ग्रॅम तुम्हाला मिळत असते. कशापासून सर? ते कोणते राहता? प्रोटीन. लक्षात ठेवा, प्रोटीन पासून तुम्हाला किती एनर्जी मिळते? 1 ग्राम प्रोटीन पासून 4 किलो कॅलरी. 1 ग्राम कार्बोहायड्रेट पासून सुद्धा किती? 4 किलो कॅलरी. पण 1 ग्राम ऑफ फॅट पासून तुम्हाला जी एनर्जी मिळते ती मिळते 9. लिपिड किंवा फॅट पासून किती मिळते? 9. म्हणून तुपाचं वगैरे प्रमाण जेवणामध्ये कमी ठेवायचं असतो, जास्तही ठेवायचं नसतो. आहारामध्ये तेलाचं प्रमाण कमी ठेवायचं असतं. ठीक आहे? जास्त तेल घातल्यावर कसं खावं लागेल? जाणारच नाही ते. We get 4 kilocalorie of energy of per gram of protein. Amino acid are obtained after digestion of protein. तुम्ही कुणाला खाल्लो? प्रोटीनला. कुणाला खाल्लो बेटा? प्रोटीनला. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रोटीनला खाता, लाडीचं थांबून थोडं नाही म्हणलं बघावं लागतं मला जरा. बघू आई दुसला मायचं दुसला. बघा बेटा, अरे थोडं बारीक करू, थोडं नन्ना मुन्ना राहील देश का शिपाई. कुठे दाबतात मला कळत नाही दाबायचं कसं दाबत दाब नका म्हटलं. ठीक आहे, जाऊ दे, दाबणार आहे बाबा, दाब. अॅमिनो ऍसिड्स आर ऑब्टेन्ड आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन. जे तुम्हाला अॅमिनो ऍसिड मिळतात ते कधी मिळतात? सर खाल्ल्यावर. काय? प्रोटीन खाल्ल्यावर मिळतात. काय मिळतात? अॅमिनो ऍसिड. दोज अॅमिनो ऍसिड आर ऍब्सॉर्ब्ड इन द बॉडी and transported up to each organ through blood. आता काय होतं बेटा? हिला असंच करावं लागतं बेटा, असं जमच नाही त्याला. काय करावं आता? मी तर काय करू बेटा? मी किती प्रयत्न करू, जमच नाही.
मी काय आदिपुरुष नाही ना, आदिपुरुष मधला रावण नाही मी. बघा बेटा, अमिनो ऍसिड हे कशापासून मिळतात? जर तुम्ही खाता प्रोटीन, त्याचं डायजेशन केल्यावर तुम्हाला काय मिळतं बेटा? अमिनो ऍसिड. आणि हे जे अमिनो ऍसिड असतात ते आपल्या बॉडीमध्ये काय केले जातात? ऍब्सॉर्ब केले जातात. काय केले जातात? ऍब्सॉर्ब इन अवर बॉडी अँड ट्रान्सपोर्टेड अप टू ईच ऑर्गन. आणि आपल्या शरीरातल्या प्रत्येक ऑर्गन पर्यंत त्यांना काय केलं जातं सांगा बरं का बेटा? ट्रान्सपोर्ट. काय केलं जातं? आपल्या शरीरातल्या प्रत्येक ऑर्गन पर्यंत त्याला काय केलं जातं? ट्रान्सपोर्ट पाठवलं जातं. कुणाच्या मदतीने? ब्लडच्या मदतीने. कुणाच्या मदतीने? काय करायला त्याने? ब्लडच्या मदतीने. फ्रॉम दीज अमिनो ऍसिड, आणि ह्या अमिनो ऍसिड पासून ऑर्गन्स अँड सेल प्रोड्यूस व्हेरियस प्रोटीन्स नेसेसरी फॉर देमसेल्व्स and the whole body. Those example are given in the following table. नीट समजून घ्या बेटा. पहिल्यांदा काय म्हणतं? तर प्रोटीन हे मॅक्रोमोलिक्युल्स आहेत. कसे तयार झाले? अनेक ज्यावेळेस अमिनो ऍसिड्स आहेत त्यांना एकत्रित बांधलं गेलं त्यावेळेस ते तयार झाले सर. आणि जे अॅनिमल ओरिजिनचे प्रोटीन आहे त्याला फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणलं सर. ओके. 1 ग्राम ऑफ प्रोटीन पासून किती एनर्जी मिळाली बेटा? 4 किलो कॅलरी एनर्जी मिळाली. आणि त्या ठिकाणी जे आपण प्रोटीन डायजेस्ट करतो, प्रोटीन खातो, खाल्ल्यानंतर त्या प्रोटीन पासून तुम्हाला काय मिळतो? अमिनो ऍसिड मिळतो. आणि ह्या ठिकाणी जे अमिनो ऍसिड्स असतात ते बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब केले जातात अँड ट्रान्सपोर्टेड अप टू ईच ऑर्गन अँड सेल. आणि आपल्या बॉडीतल्या प्रत्येक ऑर्गन मध्ये आणि प्रत्येक सेल मध्ये ब्लडच्या माध्यमाने त्याला पाठवलं जातं. कुणाला? अमिनो ऍसिड्सला. फ्रॉम दीज अमिनो ऍसिड, आणि ह्या अमिनो ऍसिड पासून जे ऑर्गन्स अँड सेल आहेत हे काय करतात? कुणापासून? नंबर 1 आहे का? तुम्ही कुणाला खाल्लं होतो? डायजेशन ऑफ प्रोटीन. काय तयार झालं बेटा? सर अमिनो ऍसिड तयार झालं. त्या अमिनो ऍसिडला कुठं पाठवण्यात आलं? सर प्रत्येक बॉडीच्या पार्टकडे, ऑर्गनकडे आणि प्रत्येक सेलकडे पाठवण्यात आलं. कुणाच्या मदतीने बेटा? सर ब्लडच्या मदतीने. मग आता जे अमिनो ऍसिड पाठवलं मग त्याच अमिनो ऍसिडच्या मदतीने तुमच्या ज्या बॉडीच्या भागापर्यंत गेलं, ज्या सेल पर्यंत गेलं ते त्याचा युटिलाइज करतात, त्याचा वापर करतात. ऑर्गन्स आणि सेल त्याचा वापर करून काय करतात? त्यांना आवश्यक असलेले प्रोटीन प्रोड्यूस करतात. काय प्रोड्यूस करतात बेटा? प्रोटीन अँड होल बॉडी. आणि आपल्या बॉडीला गरजेचे असलेले त्या ठिकाणी काय तयार करतात? प्रोटीन्स तयार करतात. हे टेबल आहे तुम्हाला खाली, हे टेबलकडे बघा, फक्त टेबलकडे बघा, दुसरं कुठे काही लक्ष देऊ नका, फक्त टेबल बघा. लवकर बघ रे बाबा. झाला का रे? ओके. टेबल सांगता पहिल्या इकडे बघू आपण. काय जे आपल्या शरीरामध्ये आपण जे काही प्रोटीन खातो ना हे कशामध्ये कन्वर्ट झाले बेटा सांगा बरं का? अमिनो ऍसिड मध्ये. जर समजा जास्तीच खाल्लो तर जास्ती अमिनो ऍसिड तयार होतात का होणार सांगा? होतात का होणार रे? ते जास्तीचे अमिनो ऍसिड आपल्याला जे प्रोटीन पासून मिळालेले आहेत आर नॉट स्टोर्ड इन द बॉडी. ते आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केले जात नाहीत. हे आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केले जात नाहीत. कोण? एक्सेस ऑफ जे अमिनो ऍसिड्स आहेत जे आपल्याला कशापासून मिळतात? त्या प्रोटीन पासून. हे तुमच्या बॉडीमध्ये स्टोअर होत नाहीत. तर कसं होतात सर? निघून जातात बेटा बाहेर. कसं सर? असं जातं सर. दे आर ब्रोकन डाऊन. त्याचं काय होतं? ब्रेकडाऊन होतो. आणि सर आम्हाला जे लाल बहादूर शाळेतल्या या वेगवेगळ्या शाळेतला आम्हाला जे वास येते तिथे आम्ही प्रत्येक पिरियडला वास घ्यायला जातो त्याच्या माध्यमाने निघून जात सर.
आमचा दिवस असं आम्हाला कशाचा वास लागू न लागू पण प्रत्येक पिरियडला आम्हाला त्या बाथरूमचा वास लागते सर. त्या बाथरूमच्या वासामध्ये आम्हाला जणू काय स्वर्गाची अनुभूती होते सर. असे काही पोरं असतात. पहिला पिरियड कुठं चला सर, मी आय गो टू पी. दुसरा पिरियड कुठं चला सर, जाऊ का. तिसरा पिरियड मॅडम आली, आताच घेतात की मॅडम लय दाट आले, हो दाट आले, हे मुतून तिथं आता दे आर ब्रोकन डाऊन, हे ब्रोक डाऊन होतात. आणि जे अमिनो जे अमोनिया जे तयार होतात, अमोनिया अमोनिया म्हणजे वास जे असते ना, दॅट इज अमोनियाचा वास आहे. जिला आवडते ना, काय काय पोरी 5-5 मिनिट तिथंच बसते बाहेर सगळं बरं तिथं थांबून राहतात. आणि ज्या पोरांचं लगबायला वर्ग जर त्याच्या बाजूला आहे त्यांचं तर काय दिवसभर वाचत घ्यायचं काम, कोण आलं कोण गेलं काय नाही बस. अमोनिया जे तयार होतात आणि आपल्या बॉडीच्या माध्यमाने इलिमिनेट होतात. कसे होतात सांगितलं तुम्हाला. जर समजा गरजेचं असेल तर जे एक्सेस ऑफ प्रोटीन्स असतात हे आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या युजफुल सबस्टन्स मध्ये कन्वर्ट होतात. जसं की प्रोटीन्स हे तुमच्या बॉडीमध्ये ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतात. प्रोटीन्स हे तुमच्या बॉडीमध्ये कशामध्ये कन्वर्ट होतात, ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतात. कशाच्या थ्रू सर, एक प्रोसेस असते, त्या प्रोसेसचं नाव आहे ग्लुकोनिओजिनेसिस. बघा एक्सेस ऑफ जे काही प्रोटीन आहेत, प्रोटीन जे आहेत ते कशामध्ये कन्वर्ट होतात बेटा सांगा बरं का सर, ग्लुकोज मध्ये. कशामध्ये बेटा, ग्लुकोज मध्ये. कोणत्या प्रोसेसने सर, ग्लुकोनिओजिनेसिस. कोणत्या प्रोसेसने बेटा सांगत चला, बोलत चला माझ्या मागे. कोणत्या प्रोसेसने, ग्लुकोनिओजिनेसिस. एक्सेस ऑफ जे काही प्रोटीन्स आहेत ते कशामध्ये कन्वर्ट होतात, युजफुल अशा ग्लुकोज मध्ये. कोणत्या प्रोसेसने, ग्लुकोनिओजिनेसिस. जे प्लांट असतात ते कुणाला प्रोड्यूस करतात, अमिनो ऍसिडला. कोण बेटा, प्लांट प्रोड्युसेस नेसेसरी अमिनो ऍसिड, नेसेसरी अमिनो ऍसिड फ्रॉम मिनरल डेनेओ. प्लांट हे नेसेसरी अमिनो ऍसिड हे कुणापासून प्रोड्यूस करतात, डेनेओ मिनरल पासून प्रोड्यूस करतात. कोण, प्लांट. कुणाला प्रोड्यूस करतात, नेसेसरी अमिनो ऍसिड्सला. कुणापासून करतात बेटा, कुणापासून करतात, डेनोओ पासून. आणि त्यामुळे डिफरंट प्रोटीन्स ते तयार करू शकतात. परत एकदा समजून घ्या, प्लांट प्रोड्यूस डॅश डॅश अमिनो ऍसिड फ्रॉम काय बेटा, फ्रॉम प्लांट प्रोड्यूस नेसेसरी अमिनो ऍसिड फ्रॉम मिनरल. नाव काय त्याचं, डेनोओ आहे. डेनोओला अंडरलाईन करा. आणि ते प्रोड्यूस करतात डिफरंट प्रोटीन्स. आणि याच्यामध्ये रुबिस्को एन्झाइम प्रेझेंट असतो. खूप महत्वाचा आहे, एक रुबिस्को एन्झाइम प्रेझेंट असतो. हा रुबिस्को जो आहे, हा रुबिस्को प्रेझेंट इन द प्लांट क्लोरोप्लास्ट इज द मोस्ट अबंडंट प्रोटीन फाउंड इन द नेचर. म्हणजे निसर्गामध्ये सर्वात जास्ती प्रमाणामध्ये आढळणारा जो काही प्रोटीन आहे जो की क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट आहे त्याचं नाव आहे रुबिस्को नाव आहे. त्याला अंडरलाईन करावे. अँड एन्झाइम रुबिस्को प्रेझेंट इन द क्लोरोप्लास्ट. जो रुबिस्को नावाचा एन्झाइम जो आहे जो की प्लांटच्या क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट असतो आणि हा निसर्गामध्ये आढळणारा सर्वात जास्ती अमाऊंट मध्ये असणारा प्रोटीन आहे. कोण, प्लांट मध्ये सर्वात जास्ती प्रमाणात कोण आहे, रुबिस्को. आणि पृथ्वीवर पण जे प्लांट आहेत जे क्लोरोप्लास्ट आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्ती प्रमाणात आढळणारा कोण आहे, दॅट इज द एन्झाइम रुबिस्को. कोण नाव आहे त्याचा, एन्झाइम रुबिस्को प्रेझेंट इन द प्लांट क्लोरोप्लास्ट. हा जो आहे अबंडंट म्हणजे मोठ्या प्रमाणात फाउंड आढळणारा प्रोटीन आहे नेचरमध्ये. आणि जो आपला महत्वाचा टेबल आहे त्याच्याकडे लक्ष देऊ आता बेटा. इकडे बघा, आता ह्याला सोडूच नका. हा टेबल तुम्हाला करायचे आहे. हा झाला ना सेशन कंप्लीट, त्याच्यानंतर टेबल तुम्हाला न बघता करायचे. ठीक आहे बेटा. काय झालं सर, प्रोटीन खाल्लं का, कशामध्ये ब्रेकडाऊन झाले सर, अमिनो ऍसिड मध्ये. कुठं सप्लाय करण्यात आले, इच ऑर्गन अँड सेल थ्रू ब्लड. मग तिथं काय झालं, जे ऑर्गन्स आहेत ते सेल्स आहेत ते त्याच्या गरजानुसार त्याला कशामध्ये कन्वर्ट करतात, प्रोटीन्स मध्ये. कशामध्ये बेटा, प्रोटीन्स मध्ये कन्वर्ट करतात. कशात करतात, प्रोटीन्स मध्ये कन्वर्ट करतात. केले प्रोटीन मध्ये कन्वर्ट. फर्दर पुढे काय होतं सांगा. परत त्या ठिकाणी समजा एक्सेस अमायनो ऍसिड तुमच्या बॉडीमध्ये आले किंवा प्रोटीन कन्झ्युम केलं तर एक्सेस ऑफ द प्रोटीन जो आहे अमिनो ऍसिड जे आहेत कशामध्ये कन्वर्ट केले जातात, ग्लुकोज. विच प्रोसेस, ग्लुकोनिओजिनेसिस. गॉट इट. फर्दर काय होतं पुढच्या साईडला सांगा की त्या ठिकाणी आता जे सांगितलं की जे काही गरजेनुसार त्या ठिकाणी त्याला कन्वर्ट करतात. कशात करतात बघा. अमिनो ऍसिड कशामध्ये केलं जातं, स्किनचा जो कलर आहे मेलॅनाइन आणि केसाचा जो कलर आहे केरेटिन. दॅट इज मेलॅनाइन आणि केरेटिन मध्ये ह्याला काय केलं जातं, कन्वर्ट केलं जातं.
परत अमिनो ऍसिड कशामध्ये कन्वर्ट होतो? ब्लड. ब्लड मध्ये काय असतात बेटा? हिमोग्लोबिन. काय असतो? हिमोग्लोबिन. आणि पुन्हा आहे अँटीबॉडीज. काय बेटा? अँटीबॉडीज. फर्दर बघा मसल्स. मसल्स काय? हा, मसल कशापासून तयार होतात? आता लक्षात घ्या, जे स्किन आहे ना ते काय मध्ये काय अमिनो ऍसिड कोण आहे? मेलानिन आणि केराटिन. इथला अमिनो ऍसिड कोण आहे? हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज. इकडे सांगा बेटा ऍक्टिन मायोसिन फ्लेक्सिबल प्रोटीन. ऍक्टिन अँड मायोसिन फ्लेक्सिबल प्रोटीन इथून काय तयार होतं? व्हेरी गुड, मसल्स. इकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे जे हार्मोन्स असतात दॅट इज अ पिट्युटरी ग्लँड. पॅनक्रियास मध्ये काय रिलीज होतं? इन्सुलिन आणि ट्रिप्सिन. पॅनक्रियास मध्ये काय रिलीज होतं? इन्सुलिन आणि ट्रिप्सिन. आणि बोन्स मध्ये काय असतं? ऑक्सिन. काय असतं? ऑक्सिन हे एका प्रकारचे काय? अमिनो ऍसिड. मेलानिन केराटिन काय आहेत? अमिनो ऍसिड. हिमोग्लोबिन अँटीबॉडीज काय? अमिनो ऍसिड. ऍक्टिन मायोसिन फ्लेक्सिबल प्रोटीन्स. त्याच्यापासून काय होतं? मसल्स. आणि पिट्युटरी ग्लँड जे असतात व्हेरियस हार्मोन्स. पॅनक्रियास मध्ये काय रिलीज होतं? इन्सुलिन आणि ट्रिप्सिन. काय होतं? इन्सुलिन आणि ट्रिप्सिन. सेल्स काय असतात? व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन अँड व्हेरियस एन्झाइम्स. काय म्हटलं? व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन अँड काय बेटा? व्हेरियस एन्झाइम्स. ह्या ठिकाणी परत एकदा पहा, इथे काय म्हटलंय ना, हे इथं पहा. फ्रॉम दीज अमिनो ऍसिड ऑर्गन्स अँड सेल. कशापासून? ह्या अमिनो ऍसिड ऑर्गन आणि सेल काय करतात? प्रोटीनला प्रोड्यूस करतात, जे की त्यांच्यासाठी गरजेचे असतात आणि बॉडीसाठी गरजेचे असतात. मग या ठिकाणी काय तयार केले? मेलानिन केली, केराटिन केले. कोणासाठी गरजेचं आहे? स्किनसाठी. ऑक्सिन तयार केले. कोणासाठी? बोनसाठी. व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन, व्हेरियस एन्झाइम साठी. कोणासाठी? सेल साठी बेटा. आणि इन्सुलिन आणि ट्रिप्सिन जे आहे कोणासाठी महत्वाची? पॅनक्रियासाठी. शुगर लेवल मेंटेन करायला. नंतर आहे पिट्युटरी. आता बघा व्हेरियस हार्मोन्स हे कशासाठी आहेत? पिट्युटरी ग्लँड साठी. ऍक्टिन मायोसिन फ्लेक्सिबल प्रोटीन्स आहेत ते कोणासाठी? मसल साठी. हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज हे कोणासाठी? ब्लड साठी. कोणासाठी बेटा? ब्लड साठी. आता तुम्हाला टास्क देतो, अमिनो ऍसिड लिहायचं. स्किन त्याच्या पुढे 2 नावं, बोन्स त्याच्या पुढे 2 नावं, सेल त्याच्या पुढे ऍज इट इज चार्ट तयार करा. गोल करू नका, तुम्ही एका खाली एक तयार करा. ठीक आहे, चला करा, फास्ट मध्ये कम्प्लीट करा.